तर तिकडे शिर्डीमध्ये देखील व्यापाऱ्याकडील 3.5 किलो सोन्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुजरातमधील सोने व्यापारी विजयसिंग सिखी हे शिर्डीतील हॉटेलमध्ये मुक्कामी होते। त्यांच्या रूममधून 4 लाख रुपये रोख आणि 3.25 कोटी रुपयांचं सोनं चोरीला गेलंय। त्यांचा चालकच 3.5 किलो सोनं घेऊन पसार झाल्याचा आरोप आहे। सिखी यांच्या फिर्यादीवरून सुरेश राजपुरोहितवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सुरेश राजपुरोहित पसार असून चालकाकडून त्यांचा शोध आता सुरू आहे। तर शिर्डीमध्ये देखील आता व्यापाऱ्याकडील 3.5 किलो सोनं चोरी झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गुजरातमधील सोने व्यापारी विजयसिंग सिखी हे शिर्डीमधील हॉटेलमध्ये मुक्कामी होते आणि त्यांच्या रूममधून 4 लाख रुपये रोख आणि 3.25 कोटी रुपयांचं सोनं चोरीला गेलंय। पण त्यांचा चालकच हे 3.5 किलो सोनं घेऊन पसार झाल्याचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी नितीन ओझा या संदर्भात अधिक माहिती देतील। नितीन, अतिशय धक्कादायक एक माहिती आहे। 3.5 किलो सोनं चोरीला जात आहे हॉटेलमधून। अधिकचे काय अपडेट्स मिळत आहेत? तर निश्चितच जर पाहिलं तर अनेक सोने व्यापारी हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात। सोने व्यापारी हे दुकानदारांना भेटतात आणि व्यवसाय करतात। मात्र गुजरात येथील हा एक व्यापारी आहे जो काल उत्तर महाराष्ट्रात फिरून शिर्डीत मुक्कामी आला होता आणि त्या ठिकाणी एका लॉजवर त्यांनी मुक्काम केल्यानंतर सकाळी ज्यावेळेस तो उठला त्यावेळेस त्याच्या जवळ असलेलं 3.5 किलो सोनं गायब झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर त्यांनी त्याचा जो ड्रायव्हर आहे याचा शोध घेतला असता तर ड्रायव्हर अद्यापही सापडून आलेला नाही। यावरूनच जे सोने व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे की त्याने आरोप केलाय की ड्रायव्हरने ते सोनं घेतलं असावं। एकूणच जर पाहिलं तर 3.5 किलो म्हणजे जवळपास आजच्या बाजारभावानुसार विचार केला तर 3.5 कोटींचं हे सोनं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्या ड्रायव्हरचा शोध घेत आहेत। श्रोते, नक्कीच नितीन, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।